नमस्कार. एस नलिनी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संस्कार, संस्कृती आणि नीतिमूल्य यावर आधारित व्हिडिओ या चॅनलवर प्रसारित केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी या चॅनलवरचे व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण इसाप नीतीमधील छान छान प्राण्यांच्या गोष्टी ऐकणार आहोत. पण नुसत्याच गोष्टी ऐकायच्या का? तर नाही, त्या गोष्टीतून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि तो बोध कायमचा आपल्या आयुष्यात आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच या गोष्टी मनोरंजन तर करतात, परंतु आपल्याला काही शिकवूनही जातात. आजच्या गोष्टीचं नाव आहे अनुभवाने शहाणा प्राणी. एक सिंह, एक अस्वल आणि एक कोल्हा या तिघांनी एकत्र शिकार करायचं ठरवलं. पुरेशी शिकार मिळाल्यावर सिंहाने अस्वलाला त्याची वाटणी करायला सांगितली. अस्वलाने त्याचे 3 सारखे भाग केले आणि त्यातला एक भाग सिंहाला घ्यायला सांगितला. त्याबरोबर संतापाने लाल लाल होऊन सिंहाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारून टाकले. मग त्याने कोल्ह्याला त्या शिकारीची वाटणी करायला सांगितली. कोल्ह्याने जवळजवळ सर्व शिकारीचा मोठा ढीग केला आणि थोडासा क्षुल्लक भाग आपल्याकरिता ठेवून तो सिंहाला म्हणाला, महाराज, आपल्याला हवा तो वाटा घ्या. ते पाहून सिंह म्हणाला, काय रे, तुला अशा वाटण्या करायला कोणी शिकवलं? त्या मेलेल्या अस्वलानं, महाराज, कोल्ह्यानं उत्तर दिलं. या उत्तरावर सिंह खुश झाला आणि जोरजोरात हसायला लागला. या गोष्टीचं सार काय आहे मित्रांनो? दुसऱ्याच्या अपयशामधून आपण शहाणपणा शिकत असतो. आजच्या गोष्टीचं नाव आहे शब्दांपेक्षा कृती हवी. एकदा एका कोल्ह्याच्या मागे शिकारी लागले. वाटेत त्याला एक लाकूड तोड्या दिसला. कोल्हा त्याला म्हणाला, मला कृपा करून लपायला कुठेतरी जागा द्या. त्या लाकूड तोड्याने त्याला आपल्या झोपडीतच लपायला जागा दिली. थोड्या वेळातच शिकारी तेथे आले आणि त्यांनी विचारले, काय हो, या बाजूनं एक कोल्हा गेला का? लाकूड तोड्या तोंडाने नाही म्हणाला, पण त्याने एका हाताने खूण करून त्या झोपडीकडे बोट दाखवले. त्या शिकाऱ्याला ती खूण काहीच कळली नाही. शिकारी आता दूर गेला आहे हे पाहून कोल्हा हळूच बाहेर आला आणि चालू लागला. ते पाहून लाकूड तोड्याला राग आला. तो म्हणाला, मी तुला वाचवलं, त्याबद्दल साधे आभारही तू मानले नाहीस. कोल्हा म्हणाला, मानले असते तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या कृतीत जर मेळ असता तर. म्हणजेच या कथेवरून आपल्याला काय शिकायचंय? काही लोक आपल्या तोंडापुढे गोड बोलतात, पण ते आपल्या विरुद्ध वागत असतात. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि दूर राहायला पाहिजे. गोष्टीचं नाव आहे पशूंचा राजा. एकदा एका पशूंच्या सभेपुढे एका माकडाने छान नाच करून दाखवला. त्यामुळे त्या सर्वांनी त्याला आपला राजा निवडले. पण कोल्ह्याला मात्र त्याचा मत्सर वाटू लागला. थोड्या दिवसांनी एका पारध्याने एक जाळं मांडलं होतं. कोल्ह्याने ते जाळं पाहिलं आणि त्याच्या डोक्यात युक्ती आली. त्याने नवे जे महाराज झाले होते, माकड महाराज, त्यांना तेथे नेले आणि म्हणाला, ती पहा, तिथं एक मस्त मेजवानी आहे. ती महाराजांच्याच योग्यतेची असल्यामुळे मी तिला हातही लावला नाही. घ्यावी आपण ती. माकडही काही विचार न करता पुढे गेले आणि त्या जाळ्यात अडकले. त्याबरोबर त्याने आपल्याला फसविल्याबद्दल त्या कोल्ह्याची निर्भत्सना केली. तेव्हा कोल्हा म्हणाला, तुझ्यासारखा मूर्ख पशु कधी राजा होऊ शकतो का?
गोष्टीचा बोध. आपल्या कुवतीचा विचार न करता जे लोक मोठेपणाचा आव आणतात त्यांची अशीच पुढे फजिती होते. गोष्टीचं नाव आहे रानडुक्कर आणि गाढव. एका जंगलात एक रानडुक्कर आणि गाढव हे दोन मित्र गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु एके दिवशी त्यांच्यामध्ये खूप मोठे भांडण सुरू झाले. भांडता भांडता दोघे इतके हातगाईवर आले की आता आपण एकमेकांना बेदम मारूयात असे विचार त्यांच्या डोक्यात यायला लागले. रानडुकराच्या डोक्यात विचार आला, माझे डोके गाढवाच्या डोक्यापेक्षा मोठे आहे आणि माझे सुळे खूप धारधार आहेत, त्यामुळे मी नक्कीच गाढवाला सहज चित करू शकतो. डुकराच्या धारधार सुळ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही असे विचार गाढवाच्या मनात आले. डुक्कर आपल्या अंगावर धावून येत आहे हे पाहून गाढव पटकन मागे वळले आणि त्याने त्याच्या पाठीचा भाग डुकराच्या तोंडापुढे केला आणि पटापट पटापट त्याच्या तोंडावर तो लाथा मारू लागला. डुकराला काही क्षण कळलंच नाही की आपल्याला काय होतंय, कोण मारतंय, गाढव कसं मारते, काहीच त्याला कळेना. त्याची भीतीने गाळण उडाली. त्यावेळेस तो गाढवाला म्हणाला, अरे अरे हे काही धर्मयुद्ध नव्हे, अरे टक्कर द्यायची सोडून लाथा मारशील अशी मला कल्पनाच नव्हती. हे बोलणं ऐकल्यावर गाढवाने लाथा मारण्याचं बंद केलं आणि तो डुकराकडे वळला आणि फक्त मंद हसला. गोष्टीचा बोध. स्वतःच्या सामर्थ्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास ठेवणं योग्य नाही. दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील काही अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टींमुळे आपण हरू शकतो.